नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 7 चलन याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण व्यस्त प्रमाण शिकणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता इथे थोडीशी उजळणी करून घेऊयात आपण, की यामध्ये बघा एक इथे तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये काही विद्यार्थी आणि त्यांची जी काही ओळ आहे ती इथे आपल्याला दाखवली. म्हणजे आता इथे त्यांनी काय सांगितले, हे जे विद्यार्थी आहेत ते एका ओळीमध्ये इतके उभे आहेत आणि ह्या ज्या ओळी आहेत त्या इतक्या आहेत. मग आता पहिल्या ह्या बॉक्समध्ये किंवा पहिल्या याच्यामध्ये आपल्याला त्यांनी दाखवले की 40 विद्यार्थी एका ओळीत उभे आहेत आणि अशा 6 ओळी आहेत. त्यानंतर दुसऱ्या तक्त्यात दाखवले की 10 विद्यार्थी आहेत आणि 24 ओळी आहेत. तिसऱ्या याच्यामध्ये 24 विद्यार्थी आहेत आणि 10 ओळी आहेत. आता यावरून आपल्या हे असं लक्षात येते की प्रत्येक ओळीमध्ये, म्हणजे इथे शेवटपर्यंत गेलं तर 240 हा गुणाकार समान आहे प्रत्येक याचा, प्रत्येक ओळीचा आणि विद्यार्थ्यांचा. परंतु इथे आपण जर विद्यार्थी संख्या आणि ओळीचं संख्या बघितलं तर याच्यामध्ये काय आपल्याला फरक दिसतो. म्हणजे काही ठिकाणी 40 विद्यार्थी आहेत, काही ठिकाणी 10 आहेत, काही ठिकाणी 12 आहेत, काही ठिकाणी 8 आहेत. आणि तसंच ह्या ओळीसुद्धा काही ठिकाणी 6, काही ठिकाणी 10, काही ठिकाणी 30 अशा प्रकारे वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच याच्यामध्ये काय आहे, विद्यार्थी संख्या आणि ओळी याच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. आता एका जोडीमध्ये जर विद्यार्थी संख्या आणि ओळी यांच्यामध्ये जर आपण बघितलं की ह्या जोडीमध्ये जर आपण बघितलं तर एक नंबर जर वाढला तर दुसरा नंबर काय होतोय, कमी होतोय. पण तो एकाच प्रपोर्शनमध्ये कमी होते. मग यालाच काय म्हणतात, व्यस्त प्रमाण असं म्हणतात. आणि अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये एक जर नंबर एका जोडीतला वाढला तर दुसरा काय होतो, त्यांनी एक कमी होतो. म्हणजे हे आहे व्यस्त प्रमाण. म्हणजे जसं आता इथे 40 विद्यार्थी आहेत आणि 6 ओळी आहेत, तर इथे आता काय होणार आहे, 10 विद्यार्थी आणि 24 ओळी होत आहेत. म्हणजे हे प्रमाण एक प्रमाण वाढलं की दुसरं कमी होतं आहे आणि दुसरं कमी झालं की म्हणजे जे पहिलं कमी झालं की दुसरं वाढते. आता आपण व्यस्त प्रमाण काही उदाहरणांच्या आधारे समजून घेऊ. आधी त्याचं सूत्र समजून घेऊयात. तर यामध्ये एक्स हा काय आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे वायला. म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे आपण अशाही प्रकारे सांगू शकतो की एक्स आणि वाय हे काय आहेत, एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात आहेत. मग आता एक्स आणि वाय हे जर एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतील तर एक्स गुणिले वाय ह्या काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग आता इथे के काय केलेलं आहे, कॉन्स्टंट धरलेला आहे. याच्यामुळे आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी मदत होते, सोपं जातं. आता एक्स जर व्यस्त प्रमाणात असेल वायच्या तर एक्स गुणिले वाय हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणून एक्स हा इन्व्हर्सली व्हेरीज म्हणजेच व्यस्त प्रमाणात वायच्या आहे. तर आपण ते कसं लिहू शकतो, एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल 1/y. म्हणजे यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे हे असं लक्षात येतं. म्हणून एक्स व्यस्त चलनात 1/y किंवा एक्स बरोबर k/y किंवा एक्स गुणिले वाय बरोबर k, हे काय आहे, समीकरण मिळालेलं आपल्याला. म्हणून k हा काय आहे, इथे स्थिरांक आहे. इथे आपण सोडवलेल्या उदाहरणावरून हे समजून घेऊयात. आता इथे आपल्याला तक्ता दिला आहे, तर ए बी आणि ए गुणिले बी असं दिलेलं आहे. ए आणि बी यांच्यामध्ये काय आहे, व्यस्त प्रमाण आहे. मग एच्या किमती आपल्याला 6, 12, 15 अशा दिलेल्या आहेत. 20 बीच्या किमती दिल्या आहेत 20. इथे 2 ठिकाणी गाळलेल्या जागा, शेवटच्या तक्त्यामध्ये 4, शेवटच्या रकान्यामध्ये 4 आणि इथे एच्या शेवटच्या रकान्यामध्ये रिकामी जागा दिलेली आहे. मग इथे आपल्याला ए गुणिले बी करायचे. म्हणजे 6 गुणिले 20 केल्यावरती 6 दुने 12 आणि हा 0 तसाच. मग 12 गुणिले इथे आपल्याला 10 करावे लागतील. म्हणजे 12 10 120. 15ला कितीने गुणलं म्हणजे 120 येणार आहेत.
तर 15 म्हणजे इथे 15 गुणिले 8 म्हणजे 15 8 120. अशा प्रकारे आपल्याला हे एक समीकरण मिळतं उदाहरण आपण सोडवल्यावर. आणि त्यानंतर 30 गुणिले 4 म्हणजे 30 आपण कसे म्हणजे 4ला कितीने गुणल्यावरती आपल्याला 120 मिळणार आहेत, तर 30ने गुणल्यावरती मिळणार आहेत. मग आपण इथे काय केलेलं आहे, हे सूत्र वापरलेले जे वरती आपल्याला मिळालं ए इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/b म्हणून ए गुणिले बी बरोबर के. म्हणून ए 6 दिला आहे, 20 बी दिलेला आहे, म्हणून 6 गुणिले के बरोबर 6 गुणिले 20 म्हणून 120 कॉन्स्टंट व्हेरिएशन म्हणजेच के काय आहे, स्थिरांक. त्याचप्रमाणे इथे पुढची उदाहरणे आहेत बघा, ज्या मी तुम्हाला आता सोडवून दाखवलेली आहेत. आता ए बरोबर त्यांनी 30 घेतलेला आहे, म्हणजे ह्या 4ने काय केलेले 120ला भाग दिलेला आहे आणि तो आपल्याला मिळाला आहे 30. इथे पण 15ने 120ला भाग दिल्यावरती मिळतात 8. इथे पाडेपाठ असतील तर पटकन हे उत्तर सापडणार आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण आहे, म्हणजेच ते उदाहरण काय आहे, एफ हा काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/d वर्ग. आता डी बरोबर 5 आणि एफ बरोबर 18 म्हणून डी बरोबर 10, तर एफ बरोबर किती, आणि एफ बरोबर 50 तर डी बरोबर किती असं त्यांनी विचारलेले. म्हणजे एफ आता हे सूत्रामध्ये आपण किमती ठेवायच्या, म्हणून हा एफ गुणिले डीचा वर्ग बरोबर के. मग आता डी बरोबर 5 आणि एफ बरोबर 18, तर मग एफच्या ठिकाणी 18 गुणिले 5चा वर्ग म्हणजे 18 गुणिले 25 म्हणून 450. के काय आहे, कॉन्स्टंट व्हेरिएशन आहे, म्हणून डी बरोबर 10 आणि एफ बरोबर किती म्हणून एफ गुणिले डीचा वर्ग. त्याप्रमाणे एफ गुणिले 10चा वर्ग बरोबर 450, एफ गुणिले 100 बरोबर 450 म्हणून एफ गुणिले 4.5 म्हणजे या 100 आणि 450ला इथे भागलेलं आहे. त्याचप्रमाणे हे पण एक उदाहरण आहे. सराव संच 7.2